नमस्ते फ्रेंड्स, आज आपण गुढीपाडवा स्पेशल एकदम परफेक्ट टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आणि अगदी ओठांनी सुद्धा सहज खाता येईल एवढी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत. आता बऱ्याच वेळा पुरणपोळी बनवताना कोणाकोणाच्या पोळ्या फुटतात किंवा फुगत नाही किंवा अशा वातट होतात. पण जर ह्या पद्धतीने पोळ्या बनवल्या ना अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम परफेक्टच बनतील. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम सोप्या पद्धतीमध्ये पुरण कसं बनायचं हे सुद्धा सांगितलेले आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. पोळी बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे. दिसायलाही क्या छान दिसू राहिलेली आणि अगदी कागदासारखी पातळ आणि मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. ही पोळी तुम्ही ओठाने सुद्धा खाताल एवढी मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेली आहे. चला तर मग कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता लगेच आपण ही पोळी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूयात. आता ही पुरणपोळी बनवण्यासाठी मी तर अर्धा किलो ही ना चण्याची डाळ स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची. आता 2 पाण्याने ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तोपर्यंत इथं एका पातेल्यामध्ये मी भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता मस्त कडकडीत पाणी गरम झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली डाळ मी ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता मी ही डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे. तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही कुकरला डाळ शिजवली तरीसुद्धा चालेल. पण मी इथं पातेल्यातच शिजवणार आहे कारण मला भरपूर असा टाईम पण आहे आणि मला आहे ना पातेल्यातच शिजवलेली डाळ आवडती. त्यामुळे इथं मी पातेल्यातच डाळ शिजवून घेऊन राहिली. आता याच्यावरती झाकण ठेवून मस्त मऊसूद होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची. तर बघू शकता थोड्या वेळाच्या नंतर मस्त अशी आपली डाळ ही मऊसूद अशी शिजलेली आहे. अगदी बोटाने दाबलं ना ते सहज एकदम अशी पटकन तुटते. म्हणजे एकदम मऊसूद आपली डाळ शिजलेली आपली अशीच पाहिजे. आणि मी याच्यामध्ये पाणी भरपूर असं टाकलं होतं कारण मी ह्या पाण्यापासून ना कटाची आमटी बनवणार आहे. त्यामुळे मी इथं जास्त पाण्याचा वापर केलेला आहे. आता काय करायचं, ही डाळ आपल्याला एखाद्या चाळणीने अशा पद्धतीने पूर्ण पाणी याचं गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण पाणी मी ह्या डाळीमधून गाळून घेतलेले आहे. आता काय करणार, याच्यामधली मी थोडीशी डाळ ना एका वाटीमध्ये काढून घेऊ राहिले. फक्त अर्धीक्षे वाटीसारखी डाळ काढून ठेवली कारण कटाची आमटी बनवताना ही डाळीचा वापर मी करणार आहे. त्यासाठी थोडीशी डाळ इथं मी साईडला काढून ठेवलेली. आता या डाळीमधलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर हे जे पाणी उरलेलं आहे ना आपण याचा आमटीसाठी वापर करणार आहोत. त्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता लगेच एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकून घ्यायची. त्यानंतर 10 ते 12 अख्खी वेलची टाकून घ्यायची. त्यानंतर थोडीशी सुंठ असते ना ती मी इथं खलबत्त्यामध्ये थोडीशी ठेचून घेतलेली आणि मग ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला साखर टाकायची कारण साखर टाकल्यानंतर हे सगळं साहित्य एकदम पटकन बारीक होतं. त्यामुळं आता हे आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. याच्यामुळे छान असा पुरणपोळीला फ्लेवर येतो. आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. आता जी डाळ आहे ना आपली ती एका मोठ्या कढईमध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना जेवढी डाळ घेतली ना तेवढंच आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे मी इथं अर्धा किलो डाळ घेतलेली त्याच्यासाठी अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे. आणि गूळ हा अशा पद्धतीने बारीक असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन हा मेल्ट होतो किंवा पटकन हा बारीक वितळला जातो. त्यामुळं तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर ही कढई ना आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि मीडियम ते कमी गॅसवरती हे पूर्ण आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे. पूर्ण हे आपलं गूळ वितळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला बघू शकता थोडंसं जड जातं पण जसं जसं ना आपला गूळ वितळतो ना तसं तसं मिश्रण पातळ होतं. आपल्याला मिश्रणाला सुटलेलं सगळं पाणी आटवून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता एकदम सहज हा गूळ वितळला जातो. गॅस कसलाही फास्ट करायचं नाही आहे. मीडियम ते कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित हे पुरण आपल्याला व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता यातलं सुटलेलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आणखी आपण हे पूर्ण जे ओलसरपणा दिसतोय ना हा गुळाला सुटलेलं पाणी ते सगळं आपलं आटवून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं पुरण आपण परतून घेऊ ना तेवढं आपलं पुरण पण जास्त वेळ टिकतं आणि चवीला पण एकदम छान लागतं त्यामुळं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण हे एकजीव करून घेतलेलं आहे. पूर्ण यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तुम्ही बघू शकताय. आता थोडं याच्यामध्ये पाणी दिसत नाही. आता पुरण तयार झालं की नाही बघायसाठी काय करायचं, अशा पद्धतीने चमचा पुरणामध्ये असा उभा ठेवायचा आहे. बघू शकता चमचा उभा राहतो, अजिबात खाली असा पडत नाही आहे. म्हणजे आपलं हे पुरण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला लास्टमध्ये काय करायचं आहे की आपण जे सुंठ वेलचीचा पावडर तयार करून घेतला होता ना बडीशेप वगैरे त्याचा पावडर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता नीट मिक्स केल्यानंतर लास्टमध्ये आपल्याला थोडंसं जायफळ आहे ना थोडंसंच किसून टाकायचं म्हणजे याच्यामुळं कसं पुरणपोळी ना पचनाला एकदम हलकी जाते. पोट वगैरे काही दुखत नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं ना इथं जायफळ किसून घालायचं अशा पद्धतीने. बघू शकता एकदम थोडंसं मी जायफळ किसून घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं 1 ते 2 मिनटं आणि बघू शकता छान असं आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि ही कढई आपल्याला खाली उतरवून घ्यायची आहे.
आता हे पुरण ना जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला जे पुरण बनवायची चाळणी असते ना त्याने अशा पद्धतीने पुरण एकदम बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ग्लासाने याला असं वरून बारीक केलं एकदम पटकन हे पुरण बारीक होतं आणि मस्त असं बारीकसर पुरण आपलं बनवून तयार होतं. तर बघू शकता मस्त मऊसूद आणि एकदम बारीक असं पुरण आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये पुरण भरून ठेवले. आता आपण पोळी बनवण्यासाठी पीठ मळायला घेऊया. त्यासाठी मी त्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि गव्हाचं पीठ एकदम बारीक 0 नंबरच्या चाळणीनेच आपल्याला एकदम बारीक चाळणीला चाळून घ्यायचं आहे. आता ज्या पाण्याने आपल्याला पीठ मळायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं इथं हळद टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिठाला छान असा पिवळसर कलर येईल. तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकत एकदम मुलायम किंवा मऊसूत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. जास्त घट्ट अजिबात ठेवायचं नाही, हलकंसं याला पातळसर मळायचं आहे. आता आपण हे पीठ मुरत वगैरे ठेवणार नाही त्यामुळं काय करायचं आहे असा पाण्याचा हात बुडत बुडत पाण्याचे छिटे थोडंसं पिठामध्ये आपल्याला टाकत टाकत अशा पद्धतीने एकदम एकजीव आणि नरम हे पीठ करून घ्यायचे. तरच आपली पुरणपोळी ना मस्त अशी मऊसूत येणार आहे. आता लास्टमध्ये ना आपल्याला थोडंसं तेल टाकून परत तेलामध्ये 2 ते 3 मिनटं हे पीठ असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. आता पीठ मळून तयार झालेले आता याला मुरत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही. लगेच आपण याच्या पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. तर पोळ्या बनवण्यासाठी ना मी इथं चपातीपेक्षा एकदम छोटासा उंडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने उंड्याची गोल वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि जेवढा ना आपण पिठाचा उंडा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच पुरण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तरच आपली ही पुरणपोळी मस्त अशी बनवून तयार होणार आहे. आता व्यवस्थित हे पुरण भरल्यानंतर अशा पद्धतीने ह्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते तोंड दाबून बंद करायचं आहे आणि कोरड्या पिठामध्ये परत हे बुडवून घ्यायचं आहे. आता पुरणपोळी लाटताना ना मध्ये अजिबात आपल्याला लाटायचं नाही. अशा पद्धतीने लाटणं कडेकडेने लाटणं फिरवत ही पोळी आपल्याला मस्त अशी गोलसर लाटून घ्यायची आणि कडेनेच लाटणं फिरवत राहायचं आहे. म्हणजे मध्ये आपोआप अशी पातळ होते आणि एकदम पातळसर ही आपल्याला लाटून घ्यायची. तर बघू शकता कडेकडेने लाटणं फिरवत ना छान अशी पातळसर मी ही पोळी लाटून घेतलेली तुम्ही बघू शकता. छान अशी पातळ आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. आता पोळी ना शेकण्यासाठी इथं गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. आता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडंसं तेल याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पोळी याच्यावर टाकून घ्यायची. आता एका बाजूने शेकल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची. आता तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही इथं काहीही लावू शकता आणि मस्त तेल तूप लावून छान अशी आपली खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची. तर बघू शकता छान अशी आपली पोळी टम्म फुगलेली आहे आणि दिसायलाही काय मस्त दिसू राहिली. तुम्ही बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान अशी आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आणि सगळ्या पोळ्या आपल्या अशाच टम्म फुगतात. बघू शकता काय मस्त दिसू राहिलेली आहे. आता ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्यात. तर बघू शकता छान आपली पोळी बनवून तयार झालेली आहे. मस्त कडेपर्यंत सारण भरलेले आणि मस्त मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची माझी पुरणपोळीची रेसिपी ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या ॲक्च्युली थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.